डॉक्टरांना देव बोलायची गरज नाही, निदान आम्हाला माणूस तरी समजा. तुम्हाला कुणी अथॉरिटी दिली डॉक्टरांवरती डायरेक्ट सापटीने मारायची? लाज वाटली पाहिजे तुम्हा लोकांना. 8 वाजता 8:30 ती पेशंट येते, पहिल्यांदा डिलिव्हरी होणार आहे तिची, म्हणजे प्रायमी आहे ती. सोनोग्राफीवरती दिसलेलं आहे की त्या बाळाच्या गळ्याभोवती नाळ आहे. डॉक्टरांना कळतं, गायनेकोलॉजिस्टला कळतं की डिलिव्हरीनंतर बाळाला कदाचित NICUची गरज लागेल. त्या शास्त्रीनगरच्या हॉस्पिटलला ती सुविधा नव्हती किंवा त्यांच्याकडे बेड अवेलेबल नव्हता व्हॉट्सो एव्हर. डॉक्टरांनी डिसिजन घेतलं की या पेशंटला आपण कलव्या हॉस्पिटलला शिफ्ट करूया. काय चुकीचं केलं? आणि तुम्हाला जर त्यांचा सल्ला नसेल आवडत, पोलीस कंप्लेंट करा ना, तिकडच्या सुपिरियर अथॉरिटीला फोन करा. तर तुम्ही अवघ्या डायरेक्ट त्याच्यावरती चापटीने हल्ला केलाय, मारलाय, आणि वरतून ती फिमेल गायनेकोलॉजिस्ट जी आहे तिकडे तिच्याही हातावरती मारलेत. एवढा माज, एवढा कसला आलाय माज? याच्यात पण आमची चूक की आम्ही पेशंटला पुढे जाण्यासाठी सांगतोय. आणि तुम्हाला एवढीच जर गुर्मी आहे, एवढंच जर तुम्हाला हॉस्पिटलचा विचार आहे, तर द्या ना सुविधा त्याला, त्या हॉस्पिटलला तेवढी द्या, तेवढा ह्युमन बॅकअप द्या त्यांना, तेवढा डॉक्टरांचा बॅकअप. एक एक दोन दोन डॉक्टर ठेवतात त्या गव्हर्नमेंट हॉस्पिटलला. शास्त्रीनगरला गेलोय मी, झोपायला बेड नाहीये, या अवस्थेमध्ये ते लोक काम करतायत, आणि तरीही तुम्ही त्यांच्यावरती हल्ला करतायत. लाज वाटायला पाहिजे. आता पोलीस प्रशासन काय करणार आहे तिकडे? ते तर कॉर्पोरेटर आहे, आणि कायदा सुव्यवस्थेबद्दल तर मला काही बोलायचंच नाहीये. म्हणून डॉक्टरांनी पहिले स्वतःचं रक्षण करा, त्याच्यानंतर पेशंटचं रक्षण करा. काही गरज नाहीये, पहिले स्वतःला प्रोटेक्शन द्या की हा पेशंट आपण बरा करू शकतो का, आणि जर तुम्हाला वाटत असेल की हा पेशंट आपण बरा नाही करू शकत, त्याला रिफर करून टाका, पुढे मोठ्या हॉस्पिटलला जाऊ द्या, शिफ्ट होऊ द्या. हा माझा सगळ्या डॉक्टरांना निवेदन असणार.